मित्रांनो, एअरबड्स आणि नेकबँड घेताना कन्फ्यूज झालात का? तर काही टेन्शन घेऊ नका, मी सांगतो तुम्हाला नक्की कोणता घ्यायचा. तर त्याआधी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर आपण बघूयात नेकबँड का एअरबड्स चांगला, हे ठरणार आहे आपल्या वापरावरती. जर आपण स्पोर्टमधील वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करणार असेल, म्हणजे थोडक्यात जिमला जाणार असेल, जॉगिंग करणार असेल, मेडिटेशन करणार असेल, तर स्पोर्टमधील इतर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी तुम्ही नक्कीच एअरबड्स यूज करा. का तर जर नेकबँड यूज करत असेल तर भरपूरदा वायरीचा इश्यू राहतो, कॉन्सन्ट्रेशन तुमचं हलू शकतं. त्यासाठी एअरबड्स यूज करा. एअरबड्समध्ये तुमचं एकदम परफेक्ट कानामध्ये बसणार आहे आणि जेणेकरून तुमचं कुठेही लक्ष विचलित होणार नाही. आणि स्पोर्टच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करणार असेल तर नक्कीच 100% आपण एअरबड्सच यूज केला पाहिजे. ऑफिशियल यूज करणार असेल तर नक्कीच तुम्ही एअरबड्सच यूज करा, जेणेकरून नेकबँड नंतर आलेली व्हरायटी तीच म्हणजेच एअरबड्स आहे. तुमचा वापर कमी असेल, जर दिवसातून तुम्ही साधारण 5-6 तास वापर करणार असेल तर नक्कीच तुम्ही बड्स यूज करा. आता पाहूया आपण नेकबँड. तर नेकबँडचा विचार केला तर आपला जर वापर जास्तीत जास्त असेल, म्हणजे 10-15 तास वापर करणार असेल दिवसभरात, तर नक्कीच तुम्ही नेकबँड यूज करा. आपल्याला बाईकवरती आपण जास्त प्रवास करणार असेल, 4 व्हीलरमध्ये जास्त प्रवास करणार असेल तर तुम्ही नक्कीच नेकबँड यूज करा, जेणेकरून तुम्हाला कॉल रिसीव्ह करण्यासाठी, कॉल क्लोज करण्यासाठी तुम्हाला बड्सपेक्षा नेकबँड कधीसुद्धा एक नंबरच राहणार आहे. नेकबँड आणि बड्समध्ये जर आपल्याला कॉल रिसीव्हची जर आपण बघितली गोष्ट, तर नक्कीच नेकबँड यूज करा. नेकबँडला रिसीव्ह करण्यासाठी एकदम ती स्विच दिला जातो, त्यामुळे तो योग्य पद्धतीने ऑपरेट करू शकतो. पण तेच जर आपण बड्सचा यूज केला तर सेन्सरला थोडाफार तुम्हाला इश्यू राहू शकतो, त्यामुळे तुम्ही नक्कीच नेकबँड यूज करा. बाईकवरती प्रवास करताना हेल्मेट यूज करणार असेल तर नक्कीच 100% नेकबँडचा यूज करा. कारण तुम्ही जर बड्स घेतला तर तुम्हाला सेन्सरचे जे वेगवेगळे ॲक्टिव्हिटी ते तुम्हाला चालू करता किंवा बंद करता येणार नाहीत, त्यामुळे तुम्ही नेकबँडच यूज करा. जर तुम्ही गाडीवरती, 2 व्हीलरवरती प्रवास करणार असाल, विथ हेल्मेट यूज करणार असाल तर तुम्ही 100% नेकबँडचाच यूज करा. आणि महत्त्वाचं काय की जर तुमचा जर वापर फंटप असेल, जर तुमच्याकडून हरवून जाणार असेल तर नक्कीच तुम्ही नेकबँड यूज करा. कारण बड्सचं कसं आहे, बड्स तुम्ही वापरताना इकडे तिकडे पडलं तर त्यानंतर ते हरवून जाऊ शकतं, पण नेकबँड ओपन तुमच्या गळ्यामध्येच राहणार आहे, जेणेकरून तुम्हाला हरवायचं किंवा काय ह्याचा विषय तो 100% कमी राहणार आहे. दोन्हीत कंपॅरिझन करायचं म्हटलं तर कंपॅरिझनमध्ये आपल्या वापरातच आपण कंपॅरिझन करू शकतो, पण जर फीचर्सचा जर आपण विचार केला तर दोन्हीमध्ये सेम फीचर्स राहणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये जर व्हरायटी वेगवेगळी राहणार आहे. जर तुम्हाला जर बॅटरी बॅकअप चांगला पाहिजे असेल तर जास्त बॅटरी बॅकअपचा तुम्ही एअरबड्स घेऊ शकता व नेकबँड सुद्धा घेऊ शकता. सगळे फीचर्स जे आपल्याला लागणार ते फीचर्स तुम्हाला दोन्हीमध्ये सुद्धा भेटणारच आहेत. फक्त आपल्या वापरावरती डिपेंड करणार आहे की आपण नेकबँड घ्यायचं की एअरबड्स घ्यायचं. जर तुमचा वापर जास्त असेल, जर तुम्ही 10-15 तास जर वापरणार असेल तर 100% तुम्ही नेकबँड यूज करा. जर तुमचं ऑफिशियली वर्क असेल तर तुम्ही 100% बड्स यूज करा. म्हणजे साधारण 5-6 तास वापरणार असाल, जर तुम्ही गेमिंग करणार असाल, यूट्यूबला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी बघणार असाल तर 100% एका जागेवरती बसून जर ब्लूटूथ यूज करून जर तुम्ही काय बघणार असाल तर 100% तुम्ही बड्स यूज करा. कारण बड्सचं कसं आहे की नेकबँड ही ओल्डमधली व्हरायटी आणि आता लेटेस्टमध्ये पाहिलं तर आपल्याला बड्स हा कधीसुद्धा लेटेस्टमधलं व्हेरियंट आहे. ट्रेंडिंगमध्ये जर भेटलं तर आपल्याला बड्समध्येच दिसतं भरपूरदा, कारण नेकबँड हे जुनी व्हरायटी आहे. तर असेच तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्हाला, आपण त्याच्यावरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू. मार्केटला 200-300 रुपयापासून सुद्धा एअरबड्स आणि नेकबँड्स आहेत, परंतु जर क्वालिटीचा आणि परफॉर्मन्सचा विचार केला तर 100% तुम्ही ओरिजिनल ब्रँडचा घ्या, तुम्हाला परफॉर्मन्स 100% मिळणार आहे. 400-500 रुपयेवाले लोकल जर आपण घेतले तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय राहतो, लो कॉस्टमध्ये जर तुम्हाला द्यायचं म्हटलं तर त्याची बॅटरी क्वालिटी पण लो राहते, स्पीकर क्वालिटी सुद्धा लो राहते. लो बजेटमध्ये तुम्हाला एअरबड सुद्धा अवेलेबल राहील आणि नेकबँड सुद्धा अवेलेबल राहील, जेणेकरून प्राईसचा सुद्धा काही इश्यू राहणार नाही. आणि कधी सुद्धा घेतलं तरी कधी पण ओरिजिनल ब्रँडचं घ्या, जेणेकरून तुम्हाला 1 वर्ष सर्व्हिस गॅरंटी वॉरंटी राहते. लोकल प्रॉडक्ट घेतला तर तुम्हाला बॅटरी बॅकअप जरी त्यांना सांगितलं 10 तास जाईल, 20 तास जाईल, 50 तास जाईल, पण असं काय जाणार नाही. मी कमी लो बजेटमध्ये जर लोकल प्रोडक्ट घेतलं तर तुम्हाला यातले कुठलेही फीचर्स बघायला मिळणार नाहीत. ते जर तुम्ही फायरबोल्ट, नॉईस अशा ब्रँडचे जर ब्लूटूथ किंवा नेकबँड घेतले तर तुम्हाला सगळे फीचर्स त्याच्यातून वापरले जाणार आहेत. म्हणजेच काय, नॉईस कॅन्सलेशन, व्हॉइस असिस्टंट, वॉटर रेझिस्टंट असे जे सगळे फीचर्स दिले ते सगळे फीचर्स तुम्हाला ओरिजिनल ब्रँडमध्येच बघायला मिळतात. लोकल प्रोडक्टमध्ये या सर्व फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले जात नाहीत.